नमस्कार सर्वांना. मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण तुमच्यासाठी एक अतिशय आणि महत्त्वाचा शासन निर्णय घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे दिनांक 12 डिसेंबर 2025 म्हणजे आजच्या दिवशी जो महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचा शासन निर्णय असणार आहे. आपल्या महाराष्ट्र पोलीस भरती जे पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या अंतर्गत जे 1448 पदांची जागा वाढ केलेली आहे पदनिर्मितीसाठी जी मान्यता दिली आहे. हा जी-आर आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही आपल्या टेक सरकार या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या टेक सरकार या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन टेक्नॉलॉजी रिलेटेड गव्हर्नमेंट स्कीम, जी-आर, रिक्रुटमेंट, स्कॉलरशिपबद्दल आपल्या टेक सरकार या चॅनलवरती तुम्हाला माहिती भेटत राहील. चला तर आपण आपला शासन निर्णय पाहूया. काय आहे शासन निर्णय? आपला महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या अंतर्गत जो आजचा 12 तुम्ही पाहू शकता डिसेंबर 2025 हा शासन निर्णय असणार आहे. काय आहे शासन निर्णय? पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या स्थापनेवर महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे 1, गोळीबार पोलीस ठाणे 2, मारवी पोलीस ठाणे 3 आणि असलफा पोलीस ठाणे अशी एकूण 4 नवीन पोलीस ठाणे आणि 2 नवीन परिमंडळ व 3 सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग निर्माण करण्यास महाराष्ट्र शासनाने काय दिलेले आहे? मंजुरी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे काय बैठकीचा दिनांक आहे 2/12/2000 रोजीचे निर्णय असणार आहे. तर त्याच्या अंतर्गत शासन निर्णय काय आहे पाहू शकता इकडे तुम्ही. टोटल वॅकन्सी किती असणार आहेत? भांडूप जे पोलीस ठाणे आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला 362 पोलीस पदाची नवीन निर्मिती केलेली आहे. नंतर काय आहे? वाकोला व निर्मल नगर पोलीस ठाणे याच्या अंतर्गत तुम्हाला 362 पोलीस पदाची निर्मिती केलेली आहे. आणि मालवणी पोलीस ठाणे अंतर्गत इकडे 362 पोलीस पदाची निर्मिती केलेली आहे. घाटकोपर व साकीनाका जे ब्रह्ममुंबई नगर अंतर्गत जे पोलीस स्टेशन आहेत 5 त्यांची नवीन निर्मितीसाठी मंजुरी दिली आहे शासनाने. त्याच्या अंतर्गत 362 नवीन पदाची निर्मिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे टोटल पद असणार आहेत 1448 पदास मान्यता दिलेली आहे. आजचा जो 12 डिसेंबर 2025चा शासन निर्णय आहे. इकडे पाहू शकता तुम्ही टोटल जे हे असणार आहे खर्च येणार आहे वार्षिक त्याच्यासाठी मान्यता दिलेली आहे शासनाने. तिकडे पाहू शकता तुम्ही सर्व डिटेल दिलेले आहे. तुम्हाला हा जो 9 पानाचा जी-आर आहे मी टेलिग्राम चॅनलवरती आपल्या ऑलरेडी टाकलेला आहे. पोलीस निरीक्षकाचे पद असणार आहेत 5 नवीन. त्याच्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त निरीक्षक असणार आहेत 6, पोलीस उपनिरीक्षक असणार आहेत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असणार आहे, पोलीस हवालदारची पद असणार आहे त्याच्यामध्ये नवीन, पोलीस शिपाईचे 217 पद असणार आहेत. आणि जे बाकीचे हे असणार आहे कर्मचारी साफसफाई कर्मचारी 4 पद हे दुसऱ्या बाह्य यंत्रणेद्वारे हे भरण्यास मंजुरी दिलेली आहे शासनाने. दुसरं जे विभाग आहे गोळीबार पोलीस ठाणे याच्या अंतर्गत ही पद असणार आहेत काही. हे पद 2025 मध्ये किंवा नवीन जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. पाहू शकता इकडे टोटल तुम्हाला हा जी-आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आणि इकडं नव्याने जे 2 परिमंडळ असणार आहेत त्याच्यासाठी पोलीस आयुक्त साठी 2 जागा असणार आहेत. इकडे तुम्ही पाहू शकता कार्यालय अधीक्षक 2 जागा, वरिष्ठ लिपिक आहेत त्याच्यामध्ये, कनिष्ठ लिपिक आहेत, पोलीस शिपाई असणार आहे, त्याच्यानंतर पोलीस वाहन चालक असणार आहे, साफसफाई कर्मचारी असणार आहे. टोटल 34 जागा असणार आहेत. नंतर जो आहे सहाय्यक पोलीस विभागीय त्याच्यामध्ये पण सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या 3 जागा निर्माण करणार आहेत शासन. नंतर पोलीस हवालदारासाठी 9 जागा असणार आहेत. तुम्ही पाहू शकता इकडे साफसफाई पोलीस हे सर्व 9 पानाचं PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. मित्रांनो, अशाच नवीन नवीन जी-आर संदर्भात, रिक्रुटमेंट संदर्भात, स्कॉलरशिप संदर्भात आपण नवीन अपडेट टाकत राहतो. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या टेक सरकार या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.